म्हणजे पावसात जातं तर ठीक आहे, 42 गावांमध्ये पाणी जातं, पण हे ते बांध असल्यामुळेच होतं ना. तो बांध जर नसला असता ते या गावांमध्ये बॅकवॉटरच्या याच्यात पाणी नाही गेलं असतं. आणि म्हणून ज्या गावांमध्ये पावसाळ्याच्या 3 महिने पूर्ण अर्ध्याहून जास्त गावं डुबतात, अर्ध्याहून जास्त घरं डुबतात आणि मातीचे घरं आहेत, ते एकदा जर ओले झाले, त्याला जर रोल पकडला तर 100% ते घरं पडतात. आणि मी तुम्हाला सांगतो की 2020मध्ये पूर आला होता, 2022मध्ये पूर आला होता. त्यावेळेस आपण विरोधी पक्षात होतो, खुद स्वतः माननीय फडणवीस साहेब तिथे येऊन त्यांनी बघितली, पाहणी केली. आम्ही दरवर्षी पाऊस पडल्यावर तिथे जाऊन बघतो. आणि किमान आम्ही जे म्हणतो की जे 3 गावं, जे महत्त्वपूर्ण जे गावं आपल्याला सांगतो, मी हे नाही म्हणत आपल्याला पूर्ण 42 गावाला पुनर्वसन करा म्हणून, पण हे जे दमणीपाड, कारदा आणि खमारी जे आहेत, हे गावं आपल्याला पुनर्वसन करावं लागणार. त्याच्याशिवाय तिथे पर्याय नाही. आणि जर आमच्या बोलण्यावर जर शंका असणार तर आपण स्वतः तिथे दौरा करून, स्वतः आपल्या डोळ्यांनी बघून आपण बघावं. दुसरा विषय आमचा असा आहे की आता उन्हाळा आहे, आताही ज्या गावांमध्ये, ज्या शेतींमध्ये पाणी आहे, किमान त्या गावांना तर आपण पुनर्वसन करू शकतो, त्या शेतांना तर आपण पुनर्वसन करू शकतो. तर ते आपण करणार का, हा माझा विषय.